मीही यंदा वारीत जाईन असा हट्ट धरणारा 21 वर्षीय युवक नीरा नदीत स्नान करताना प्रवाहात सापडला व दुर्दैवी घटना घडली। त्यानंतर आजीने एकच हंबरडा फोडला, कशापायी तू वारी हट्ट केलास रे बाळा? आता मी घरी एकटीच जाऊ का? माझ्या लेकीला काय उत्तर देऊ? असे हुंदके देत रडणाऱ्या त्या आजीकडे पाहण्याशिवाय वारकऱ्यांच्या हातात काहीच नव्हते। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावातील रहिवासी प्रयागबाई प्रभाकर कराबे या नातवासह वारीसाठी आल्या होत्या। प्रयागबाई कराबे यांच्यासोबत मुलीचा लेक आला होता। गोविंद कल्याण फोके, वय 20 वर्ष, राहणार झिरपी असे त्याचे नाव। नीरा नदीत स्नान करताना तो प्रवाहात हरवला। गोविंद यंदाच्या वारीत पहिल्यांदाच सहभागी झाला होता। गोविंद हा प्रयागबाईंची लेक नर्मदा कल्याण फोके यांचा एकुलता एक मुलगा। 3 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बहिणीने यापूर्वी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे। मीही यंदा वारीत जाईन असा हट्ट गोविंदने केला होता। 18 जूनपासून श्री देवराबुवा हादगावकर दिंडी क्रमांक 12 संत तुकाराम महाराज पालखी रथामागे तो सहभागी झालेला होता। 21शीचा गोविंद अतिशय उत्साही होता। गोविंद व आजी दोघे संत तुकाराम महाराज पालखीत सहभागी झाले। तो रोजच्या भजन कीर्तनात उत्साहाने सहभाग घ्यायचा। अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून दुर्दैवी अंत झाला। त्याचा शोध लागला नाही। नदीत प्रवाहात गेलेल्या आपल्या नातवाकडे पाहून त्याच्या आजीने एकच मोठ्याने रडणे सुरू केले। दुःख व्यक्त करणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले, त्यांचेही डोळे पाणावले। गोविंद हा पहिल्यांदाच वारीत सहभागी झाला होता। गोविंदाची ही वारी पहिली आणि शेवटची ठरली।